बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है। आज के इस वीडियो में हम मराठी भाषा के 70 प्रश्न देखेंगे दोस्तों, और बहुत फास्ट ये 70 प्रश्न हम देखने वाले हैं दोस्तों। सीटेट की परीक्षा देने से पहले 14-15 दिसंबर को आप जो सीटेट की परीक्षा दे रहे हैं दोस्तों, उसके पहले आपको ये वीडियो देखना बहुत जरूरी है। इसी तरीके के प्रश्न दोस्तों आपको सीटेट की परीक्षा में मराठी भाषा 1, मराठी भाषा 2, पेपर 1 और पेपर 2 में देखने के लिए मिलेंगे दोस्तों। ये हमारी लास्ट वीडियो है परीक्षा से पहले, तो इस वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर कीजिए। और आपका क्वेश्चन पेपर जिस तरीके से आएगा दोस्तों, तो आपने पेपर होने के बाद इस वीडियो में बताए गए प्रश्न और आपका क्वेश्चन पेपर देख लेना है दोस्तों। आपको ज्यादा फर्क देखने के लिए नहीं मिलेगा। तो बढ़ते हैं वीडियो में आगे बढ़ने से पहले दोस्तों, अगर आप हमारे चैनल पे नए हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। और अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सएप ग्रुप को ज्वाइन कर लेना है, जहां से आपको तमाम शासन निर्णय परिपत्रक वक्त पर देखने के लिए मिलेंगे दोस्तों। तो मराठी की आखिरी वीडियो है। इस वीडियो में 70 प्रश्न हम देखेंगे दोस्तों, सुपर फास्ट 70 क्वेश्चन। और एग्जाम को देखने से पहले आपको अनिवार्य है ये वीडियो देखना, क्योंकि यही प्रश्न आपको एग्जाम में देखने के लिए मिलेंगे। प्रश्न क्रमांक 1, वीडियो को प्लीज लाइक कर दीजिए। 6व्या इयत्तेची भाषा शिक्षिका विद्यार्थ्यांच्या भाषा विषयक उत्तर पुस्तिका तपासते। विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे तिच्या लक्षात येते, त्यामुळे विद्यार्थ्यांची कामगिरी तपासण्यासाठी दुसरी चाचणी तयार करते आणि परीक्षा घेते। अशा चाचणीला काय म्हणता येईल असा प्रश्न किंवा काय म्हणता येते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। आपण डायरेक्ट उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत। हे बघा, संस्कारक्षम चाचणी, समग्र चाचणी, उपचारात्मक चाचणी किंवा एकत्रित चाचणी। तर लक्षात ठेवा, योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे उपचारात्मक चाचणी। पाहूया प्रश्न क्रमांक 2। हे बघा, प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। एक भाषा शिक्षिका वर्गात शिकवल्यानंतर आपल्या नोंदवही भाषेची संबंधित खेळ मुलांना खूप आवडला आणि त्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला, मात्र तिसऱ्या फळीतील मुलांना अपेक्षित गोष्टी साध्य करण्यात अडचण आली। नोंदवहीत तिची नोंद म्हणजे डॅश डॅश अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन आपल्याला येथे सुद्धा दिलेले आहे मित्रांनो। आकलन, प्रासंगिक नोंद, विमर्शी विचार किंवा निरीक्षण। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे विमर्शी विचार। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। हे बघा, प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकता प्रश्न क्रमांक 3 येथे विचारलेला आहे की एक प्रभावी शिक्षक किंवा एक प्रभावी भाषा शिक्षक कसा असतो। नेमका प्रश्न या ठिकाणी अशा प्रकारे विचारलेला आहे मित्रांनो। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। पाठ्यपुस्तकातील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर विद्यार्थ्याकडून पाठ करून घेतील। ऑप्शन क्रमांक 2, पाठ्यपुस्तकाचा तर वापर करतीलच, शिवाय त्या पलीकडच्या गोष्टीचाही विचार करतील। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। डायरेक्ट आन्सर आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि हे प्रश्न जे आहे तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळेल। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तुमच्यासाठी मोस्ट IMP आणि सिलेक्टेड 70 प्रश्न आजच्या या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण आणले आहोत मित्रांनो। भाषा अध्ययनात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वपूर्ण ठरते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। पाठ्यपुस्तक, पूरक वाचन, बाल साहित्य किंवा कृतीपत्रक। तर लक्षात ठेवा मित्रांनो, भाषा अध्ययनात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्व ठरते। तर ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे बाल साहित्य। बाल साहित्य जे असणार आहे ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5। हे बघा, प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेतील वेग मिळू शकेल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे। परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन। ऑप्शन क्रमांक 2 येथे दिलेला आहे की आपल्या अनुभवाच्या आधारे मुक्तपणे लेखन करण्यास संधी देणे, विद्यार्थ्यांना मूल्य आधारित कथा लिहिण्या वाचण्यास सांगणे किंवा विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आवड निर्माण करणे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल बरोबर उत्तर असणार आहे आपल्या अनुभवांच्या आधारे मुक्तपणे लेखन करण्यास संधी देणे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। हे बघा, प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकतात भाषेत माइंड मॅपिंग म्हणजे काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। मेंदूचे चित्र रेखाटणे,
कथा कवितेच्या आशयावर आधारित चित्र रेखाटणे, विद्यार्थ्यांच्या साहसिक उपक्रमाचा आराखडा तयार करून सादर करण्यास सांगणे किंवा विद्यार्थ्यांना नवीन कल्पना साकार करण्यास आणि सहसंबंध जोडवण्यास सांगणे। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। म्हणजेच भाषेत माइंड मॅपिंग म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांना नवीन कल्पना साकार करण्यास आणि सहसंबंध जोडण्यास सांगणे। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। मित्रांनो, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7। लेखन कौशल्याचा विकास करण्यात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वपूर्ण आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। मित्रांनो, चांगल्या अक्षरात लेखन, स्पेलिंग, योग्य वर्णन, वर्णक्रम, निर्दिष्ट विषयावर दिलेल्या सूचनांच्या आधारे लेखन किंवा स्वतःच्या दृष्टिकोन, विचार आणि अनुभव लेखनात उतरणे। ऑप्शन क्रमांक 4 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 4। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8। हे बघा प्रश्न क्रमांक 8 इथे विचारलेला आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात की विरंगुळा मिळण्यासाठी आणि सामान्य वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी खास विद्यार्थ्यांसाठी पाठात काय अनुपस्थित असते असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेला आहे। सखोल वाचन, व्यापक वाचन, पूर्व वाचन किंवा पाश्चात्य वाचन। तर हे बघा मित्रांनो, व्यापक वाचन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9। हे बघा प्रश्न क्रमांक 9, स्मार्ट रिव्हिजन आणि अतिशय फास्ट आपण हे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत। मित्रांनो, 70 प्रश्न आपण पाहणार आहोत आणि हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळेल। मित्रांनो, कुमकुवत विद्यार्थ्यांसाठी भाषा शिक्षणात कोणती कृती सर्वात योग्य आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। विद्यार्थी कसे आहे, तर कुमकुवत विद्यार्थी आहे। ओके, आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। तर हे बघा, एकेका विद्यार्थ्याला शिकवणे हा आपला बरोबर उत्तर असणार आहे। एकेका विद्यार्थ्याला शिकवणे, ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 10। प्रश्न क्रमांक 10 येथे दिलेला आहे की भाषा शिक्षणाच्या वस्तुनिष्ठ मूल्यमापनासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट अनिवार्य असावी असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 10 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो, आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे वस्तुनिष्ठ आणि समीक्षणात्मकता, आकलनात्मकता आणि व्यावहारिक, विश्वसनीय आणि वैधता वरील सर्व आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, कारण की वरील जे तिन्ही पर्याय ते बरोबर या ठिकाणी दिलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, मोस्ट IMP आणि सिलेक्टेड क्वेश्चन आपण आजच्या या शेवटच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 साठी। तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण की 48 म्हणजे 48 घंटेपेक्षा सुद्धा कमी वेळ राहिलेला आहे परीक्षेत। पाहूया पुढचा प्रश्न, व्हिडिओला प्लीज लाईक करा। प्रश्न क्रमांक 11, भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। तर हे बघा, विचारांची अभिव्यक्ती महत्त्वाची असणार आहे, भाषेची समज महत्त्वाची असणार आहे आणि सृजनशीलता ही सुद्धा महत्त्वाची असणार आहे, परंतु लेखन प्रावीण्य हे महत्त्वाचे या ठिकाणी नसेल। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो। यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 12। हे बघा प्रश्न क्रमांक 12 येथे विचारलेला आहे की भाषिक कौशल्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह क्वेश्चन हे तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवा। तर हे बघा, ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे की विधान योग्य नाही म्हणजे ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या क्रमात मुले भाषा शिकतात। तर हे जे असणार आहे ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, प्रश्न ऑप्शन क्रमांक 2। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। हे बघा प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी विचारलेला आहे की व्याकरणात येत नसले तरी मूल ती भाषा लवकर शिकते। व्याकरण येत नसेल तरी मूल ती भाषा लवकर शिकते हे विधान कोणाचे? 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, आणि हे विधान कोणाचे आपल्याला अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर लक्षात ठेवा, जीन पियाजे यांचे हे विधान आहे की व्याकरण येत नसेल तरी मुले ती भाषा लवकर शिकते। म्हणजेच ऑप्शन क्रमांक D जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 4। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। हे बघा प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी विचारलेला आहे की पाहू शकतात प्रश्न, खूप मोठे प्रश्न सुद्धा तुम्हाला सीटेटच्या परीक्षेमध्ये वारंवार पाहायला मिळत आहे मित्रांनो। वर्गात शिकवताना विद्यार्थी तुम्हाला कठीण प्रश्न आणि त्यांच्या शंका विचारतात, अशा वेळेस तुम्ही काय कराल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, तुम्ही लवकर हे 4ही ऑप्शन या ठिकाणी पाहून घ्या मित्रांनो, कारण की 70 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर योग्य उत्तर जे असणार आहे, मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर या ठिकाणी सांगत आहे मित्रांनो, तुम्ही तयार करून याल आणि त्यांच्या शंकाचे निराकरण कराल आणि प्रश्नांची उत्तरे द्याल, असं हे जे असणार आहे ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15।
हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15 तुम्ही पाहू शकतात की घोकपट्टी सवय असल्याने विद्यार्थ्यांचे कोणते नुकसान होते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कोणते नुकसान होते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 जे असेल, अभ्यासावर त्यांना नीट लक्ष देता येत नाही, हा आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. डायरेक्ट आन्सर आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. ओके, भाषा शिक्षणात आगमनात्मक शिक्षण पद्धतीचा एक फायदा हा देखील होतो अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि जे योग्य उत्तर असणार आहे, विद्यार्थ्यांना घोकपट्टी सवय लागत नाही, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. विद्यार्थ्यांना घोकपट्टी सवय लागत नाही, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. हे बघा, प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणता घटक भाषेला अभिव्यक्ती आणि मत प्रदर्शनासाठी एक उत्तम माध्यम बनविण्यात महत्त्वाचा ठरतो? प्रसार, संग्रह, आदान प्रदान किंवा वरील सर्व? तर हे बघा मित्रांनो, विनिमय म्हणजेच आदान प्रदान जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 18. हे बघा, प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी विचारलेली आहे की एका भारतीय मुलाने पुढीलपैकी कोणती गोष्ट शिकली पाहिजे? मातृभाषा आणि प्रादेशिक भाषा, मातृभाषा आणि इंग्रजी भाषा किंवा कोणतीही 3 भाषा? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 जे असेल कोणतीही 3 भाषा आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19. हे बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 19 या ठिकाणी विचारलेला आहे की एका समावेशी वर्गात भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब आव्हान ठरते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. आव्हान ठरते. ओके, तुम्ही लवकर जे ऑप्शन आहे ते पाहून घ्या मित्रांनो आणि डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की ऑप्शन क्रमांक 1 जे असेल, भाषा शिक्षणासाठी योग्य वातावरण निर्मिती करता न येणे, हा आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. हे बघा, प्रश्न क्रमांक 20. मातृभाषेच्या शिक्षणात पुढीलपैकी कोणती गोष्ट ज्ञानप्राप्तीचे प्रयोजन नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि ज्ञानप्राप्तीचे प्रयोजन नाही म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 उच्चारणाचे ज्ञान. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. हे बघा, क्वेश्चन नंबर 21 या ठिकाणी विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या पद्धतीला शिक्षण तंत्र म्हणता येते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. निवड, आवड, प्रेरणा पद्धती. ओके, तर ऑप्शन क्रमांक 4 जे असेल वरील सर्व, कारण निवड पद्धती, आवड पद्धती आणि प्रेरणा पद्धती हे सगळे जे असेल ते आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22. हे बघा, प्रश्न क्रमांक 22 येथे दिलेला आहे की भाषा शिक्षणात डॅश डॅश यासाठी दृश्य श्रव्य साधन उपयोगी ठरते. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. कशासाठी दृश्य श्रव्य साधन उपयोगी ठरते, नेमका प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे अचूक उच्चारण. अचूक उच्चारणसाठी दृश्य श्रव्य साधन उपयोगी ठरते. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. हे बघा, प्रश्न क्रमांक 23 या ठिकाणी दिलेला आहे की उपचारात्मक शिक्षण पद्धतीतून हे साध्य होते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेला आहे. प्रश्न समजून घेण्यात अडचण, प्रश्न सोडवून घेण्यात यश, प्रश्न उलटसुलट प्रकारे निर्माण करणे किंवा प्रश्नांच्या संदर्भातील भाषिक सिद्धांत समजतात. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि बरोबर उत्तर जे असणार आहे ते असणार आहे प्रश्न सोडून घेण्यात यश, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. हे बघा, प्रश्न क्रमांक 24 या प्रकारे इथे दिलेला आहे की तुम्ही पाहू शकतात प्रश्न क्रमांक 24. भाषा ग्रहण क्षमता ही उपजत असून मानव प्राणी भावी आयुष्यात तो बोलणार असणारी भाषा घेऊनच जन्माला येतो असे प्रतिपादन करणारी पद्धती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. 4 ऑप्शन इथे दिलेले आहे आणि असे प्रतिपादन करणारी जी पद्धत असणार आहे ती असणार आहे नैसर्गिक पद्धती, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. हे बघा, प्रश्न क्रमांक 25 या ठिकाणी विचारलेला आहे की
विद्यार्थी केंद्रित वर्गाचे वैशिष्ट्य कोणते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. विद्यार्थी केंद्रित, नॉट शिक्षक केंद्रित. लक्षात ठेवा मित्रांनो, कधीही प्रश्न जे आहे ते तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या. विद्यार्थी केंद्रित वर्गाचे वैशिष्ट्य कोणते, तर हे बघा, शिक्षक उत्साही व विद्यार्थी सक्रिय असतात. शिक्षक उत्साही व विद्यार्थी सक्रिय असतात, ती आपली विद्यार्थी केंद्रित वर्गाची वैशिष्ट्य असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजेच प्रश्न क्रमांक 26. हे बघा, क्वेश्चन नंबर 26 या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26 की वर्गामध्ये भाषा विषयाच्या मर्यादित सराव करून घ्यावायचे असल्यास वापरण्याचा उपक्रम कोणता असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. नाट्यकरण, भूमिका वठविणे, चर्चासत्र, गट चर्चा, शिकवलेल्या शब्दग्रहाचा वापर करून व्यक्तिगत वाचन, पाठांतर आणि रिकाम्या जागा भरा. प्रश्न तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. चर्चासत्र किंवा गट चर्चा या ठिकाणी आपला योग्य उत्तर राहणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. हे बघा, प्रश्न क्रमांक 27. निरनिराळे आवाज ऐकणे आणि त्यापासून अर्थ काढणे डॅश डॅश प्रक्रिया आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. अतिशय इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत मित्रांनो. वारंवार मी तुम्हाला तेच सांगत आहे, कारण की व्हिडिओला प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला प्लीज लाईक करा. तर हे बघा, लेखन, उच्चारण, श्रवण आणि वाचन अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि श्रवण जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. 70 पैकी जवळपास 50 प्रश्न तुमचे या व्हिडिओच्या माध्यमातून बरोबर आले पाहिजे, कारण परीक्षेला फक्त 1 दिवस बाकी आहे मित्रांनो. एखाद्या मुद्द्याच्या संदर्भात व्याकरण दृष्ट्या अचूक सुसंगत माहिती वाक्य तयार करणे आणि ती अचूक साध्य भाषेत सांगणे ही क्रिया या प्रक्रियेच्या मूल्यमापनाचा भाग आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 सृजनशीलता. या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. ओके, सॉरी. प्रश्न क्रमांक 29. हे बघा, प्रश्न क्रमांक 29. शिक्षक सार्वजनिक ठिकाणी केल्या जाणाऱ्या उद्घोषणामध्ये वापरण्यात येणाऱ्या व्याकरणात्मक रचनेची ध्वनिफीत विद्यार्थ्यांना ऐकवितात. ती ऐकून विद्यार्थी प्रश्नोत्तर स्वरूपात काय उद्घोषणा केली त्याचा सराव करतात. या पद्धतीस डॅश डॅश पद्धती असे म्हणतात. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न तुम्ही सुद्धा वाचून घ्या मित्रांनो आणि समजून घ्या. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. संरचनात्मक पद्धती, सहज संवाद पद्धती, अनुवाद पद्धती किंवा संक्रमक पद्धती. तर ऑप्शन क्रमांक 2 जे असेल, ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. पाहूया प्रश्न क्रमांक 30. हे बघा, प्रश्न क्रमांक 30 येथे विचारलेला आहे की व्याकरण अध्यापनाच्या बाबतीत खालीलपैकी अचूक दृष्टिकोन कोणता किंवा अचूक कथन किंवा विधान कोणता असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 विधान आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आणि अचूक जे विधान असणार आहे मित्रांनो, डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थ्याचे व्याकरण नियम स्वतःच शोधून काढावेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला या ठिकाणी अचूक विधान असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31. हे बघा, क्वेश्चन नंबर 31 या ठिकाणी दिलेला आहे की पूर्वकथन हे खाली दिल्यापैकी कशाचे उपकौशल्य आहे. पूर्वकथन हे खाली दिलेल्यांपैकी कशाचे उपकौशल्य आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. सारांश लेखन, नोंदी घेणे, वाचन करणे किंवा मसुदा तयार करणे. तर हे बघा, पूर्वकथन हे खालील दिलेल्यापैकी कशाचे उपकौशल्य आहे, तर वाचनचे उपकौशल्य असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32 आपण पाहत आहोत मित्रांनो. स्मार्ट रिव्हिजन आणि शेवटचे काही प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. जे मुले संभाषण आणि भाषा यामध्ये कुमकुमवत आहे ती खालीलपैकी कोणत्या उपक्रमाने प्रेरित होतील असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. मी बोलत नाही, परंतु तुम्ही ते
जे ऑप्शन आहे मित्रांनो ते फटाफट तुम्ही जे आहे ते पाहून घ्या मित्रांनो, कारण मी बोलेल तर जास्त वेळ लागेल, म्हणून मी डायरेक्ट उत्तर या ठिकाणी देत आहोत मित्रांनो. ते तुम्ही प्रश्न तुम्ही सुद्धा वाचा आणि उत्तर सुद्धा तुम्ही वाचा. डायरेक्ट आन्सर आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. योग्य जे उत्तर असणार आहे त्यांना परस्पराशी संभाषण करण्यास उत्तेजना देऊन, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे की त्यांना परस्पराशी संभाषण करण्यास उत्तेजन देऊन. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33. हे बघा, क्वेश्चन नंबर 33. सुधार शिक्षण म्हणजे काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सुधार शिक्षण म्हणजे काय, तर हे बघा 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. अध्यापनातील त्रुटी भरून काढणे, शाळा सुटल्यानंतर जास्त वेळ शिकवणे, हुशार विद्यार्थ्यांची प्रगती होण्यास मदत करणे, विद्यार्थ्यांच्या मधून चाचण्या घेणे. तर हे बघा, सुधार शिक्षण म्हणजे काय, अध्यापनातील त्रुटी भरून काढणे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 34. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34 आपण या ठिकाणी पाहत आहोत. पाठ्यक्रमातील माहितीवरून निष्कर्ष काढणे, शब्दार्थ ओळखणे, शब्द शोधणे आणि शब्द संग्रह या क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी ही पद्धती वापरतात. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. आकलनात्मक वाचन, भावनिक प्रतिसाद, संकल्पना तोंडी सांगणे किंवा विशिष्ट माहिती ऐकणे. तर हे बघा मित्रांनो, निष्कर्ष काढणे, शब्दार्थ ओळखणे हे जे असणार आहे ते असणार आहे शब्द शोधणे, आकलनात्मक वाचन. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते मित्रांनो या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 35 म्हणजे 35वा प्रश्न पाहूया मित्रांनो. हे इथे प्रश्न तुमच्या स्क्रीन मध्ये दिलेला आहे, ते तुम्ही वाचून घ्या मित्रांनो आणि ऑप्शन सुद्धा पाहत राहा. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. माहिती सांगितल्यानंतर किंवा लिहून दिल्यानंतर त्याचा प्रतिसाद लक्षात घेऊन मुलांना प्रभावशालीच्या अध्ययन प्रक्रियेत गुंतवण्यासाठी डॅश डॅश उपयोग होतो असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. संत्र चाचण्या, संस्कारक्षम मूल्यमापन, सारांश मूल्यमापन किंवा वार्षिक परीक्षा. तर ऑप्शन क्रमांक 2 जे असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 36. हे बघा, प्रश्न क्रमांक 36 या ठिकाणी विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या उपायाने विद्यार्थ्याला त्याच्या स्वतःच्या अध्ययनाबाबत जबाबदार बनविता येईल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. बरोबर उत्तर आपण पाहणार आहोत मित्रांनो. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यास उद्युक्त करणे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असणार आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37. ओके, प्रश्न क्रमांक 37. सहज संवादी भाषा अध्यापन हे कशाशी संबंधित आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन तुम्ही पाहू शकतात. प्रश्न वाचून घ्या की सहज संवादी भाषा अध्यापन हे कशाशी संबंधित आहे. तर बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो, विद्यार्थी सहज पद्धतीने समजशील असे व्याकरण शिकविणे, म्हणजेच सहज संवादी भाषा अध्यापन पद्धती असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38. हे बघा, क्वेश्चन नंबर 38 या ठिकाणी विचारलेला आहे की काही विद्यार्थी शब्दाचे अर्थ समजत नाही किंवा शब्दाचा अचूक वापर करता येत नाही, यासाठी काय करावी लागणारी उपाययोजना आहे अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 38 आपण पाहत आहोत मित्रांनो आणि जे बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थ्यांना शब्दार्थ सांगणे, विद्यार्थ्यांना शब्दार्थ सांगणे आणि त्याचा वापर करण्यास सांगणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 39. हे बघा, प्रश्न क्रमांक 39 या ठिकाणी दिलेला आहे की जेव्हा विद्यार्थी संवाद क्षमतेतून बोलण्याचा अर्थ काढायला लागतो तेव्हा समाजाची की त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहे आणि योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे मित्रांनो. जेव्हा विद्यार्थी संवाद क्षमतेतून बोलण्याचा अर्थ काढायला लागतो तेव्हा. ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा मित्रांनो, माहिती आदान प्रदान करावी, अर्थ समजून घ्यावा आणि आकलन सुलभतेसाठी नव्या शब्दास मांडणी करावी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40. हे बघा, प्रश्न क्रमांक 40. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणते भाषक कौशल्य क्रमानुपयोग
आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, बोलणे, ऐकणे, वाचणे. तर हे बघा मित्रांनो, ऐकणे 1 नंबर, बोलणे 2nd, वाचणे 3rd आणि लिहिणे 4th. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य क्रम या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41. प्रश्न क्रमांक 41 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. हे बघा, भाषा शिकणे हे अधिक सोयीस्कर झाले असते जर ते शिकले असते. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि आपल्याला इथे योग्य उत्तर सांगायचे आहे. हे तुम्ही ऑप्शन पाहून घ्या. भाषा शिकणे हे अधिक सोयीस्कर झाले असते जर ते शिकले असते. भाषा आपल्या अत्यंत जवळची बाब असून, भाषा आपल्या अत्यंत जवळची बाब असून मातृभाषेला ती मजबूत करते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल मित्रांनो ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 अगर जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 42. ओके, 43 झालाय डबल ते तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. क्वेश्चन नंबर 42 आहे हा. ओके, विद्यार्थ्यांना अपेक्षित उत्तराच्या यादीतून योग्य उत्तराची निवड करायचा उपक्रम दिला आहे. ओके, त्यांना ध्वनिफीत सुरू झाल्यावर अपेक्षित उत्तराच्या नोंदीतून उत्तरे शोधायची आहे. अशा वेळी ध्वनिफीत सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांची भूमिका काय ठरते असा प्रश्न या ठिकाणी नेमका विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. अपेक्षित उत्तरांच्या नोंदीतून योग्य पर्याय सुचवणे, वस्तुस्थिती तपासणे, प्रश्नांसाठी गृहीत उत्तर तयार करणे किंवा गहाळ माहिती भरणे. तर हे बघा, प्रश्नांसाठी गृहीत उत्तर तयार करणे आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते पुन्हा आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 43 पाहूया. हे बघा, प्रश्न क्रमांक 43 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बोलण्यात फायद्यांसाठी विद्यार्थी भाषेत आनंद घेतात. हा उपक्रम अधिक प्रभावीपणे वापरला जाऊ शकतो केव्हा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे सुद्धा दिलेले आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 43 आपण या ठिकाणी पाहत आहोत. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाची उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी त्यांना प्रेरित करून. केव्हा? त्यांना प्रेरित करून. कधी? विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाची उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 44. मानवी विचार आणि मानवी संवाद यांना लिहिणे व वाचणे या प्रक्रियेच्या माध्यमातून जोडण्याचा मार्ग म्हणजे कोणता? भाषेचे उच्चारण, शब्दाचे भांडवल आणि विरामचिन्ह, उच्चारण आणि ताण किंवा भाषेची व्याकरण रचना. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 जे असेल, ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. भाषेची व्याकरणीय रचना आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 45. ओके, क्वेश्चन नंबर 45 येथे दिलेला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात की शिक्षकाने व्याकरणीय रचना व्हिडिओद्वारे समजावून सांगितली. ओके, विद्यार्थ्यांनी प्रभावी संवादासाठी व लिखाणासाठी व्याकरणीय रचनेचा उपयोग केला. पद्धत कोणती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. रचनात्मक, अनुमान्यजन, अनुमानिक किंवा रूप बदल, हास पावणे. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, रचनात्मक. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 46. प्रश्न क्रमांक 46 या ठिकाणी विचारलेला आहे की विद्यार्थ्यांच्या लिखाणातील चुका दुरुस्त करण्याची पद्धत प्रभावी ठरते जेव्हा शिक्षक. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो आणि 4 पर्याय किंवा 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. ऑप्शन तुम्ही वाचून घ्या. चुका दुरुस्त करण्याची पद्धत प्रभावी ठरते, चिन्हाच्या मदतीने चूक लक्षात आणतो आणि विद्यार्थी चूक स्वतः दुरुस्त करतो. ऑप्शन क्रमांक 4, चिन्हाच्या मदतीने चूक लक्षात आणतो आणि विद्यार्थी चूक स्वतः दुरुस्त करतो. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 47. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47 तुम्ही पाहत आहोत आणि प्रश्न क्रमांक 47 या ठिकाणी विचारलेला आहे की वर्गाबाहेरच्या किंवा आतमध्ये L1 आणि L3 विषयाला एकूण आशय समजून घेण्यात विद्यार्थ्यांना समस्या येते. ओके, L1 आणि L3 उदाहरण दिलेले आहे. ही समस्या दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना काय उपयोगी पडू शकेल अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. स्थानिक शिक्षकाकडून शिक्षण प्राप्त करणे, L1 आणि L3 विषयाचे तास वाढविणे, हे 2 झालेला आहे, 1 असेल ते. भाषेचा अधिक उपयोग करून योग्य सराव करणे किंवा L1 भाषेच्या जेवढी असणारी दुसरी भाषा निवडणे. तर ऑप्शन क्रमांक 4 जे असेल मित्रांनो ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. L1
भाषेच्या जेवढी असणारी दुसरी भाषा निवडणे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 48. हे बघा क्वेश्चन नंबर 48 या ठिकाणी दिलेला आहे की तुम्ही पाहू शकतात प्रश्न क्रमांक 48. विद्यार्थ्याला पूर्ण मजकूर समजून सांगण्याच्या प्रक्रियेत अनोळखी शब्द जर वाचन उपक्रमाला अडथळा ठरत असेल तर 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि हे बघा जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे शब्दार्थ समजण्यासाठी संबंधित शब्दाच्या संदर्भाचा वापर करावा. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल मित्रांनो ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 49. हे बघा प्रश्न क्रमांक 49 या ठिकाणी दिलेला आहे की वाचनाच्या आकलनाचा उच्च स्तर कशावरून दिसतो असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि हे बघा 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. आणि बरोबर उत्तर आपण डायरेक्ट पाहत आहोत की वाचनाच्या आकलनाचा उच्च स्तर कशावरून दिसतो तर मजकुरातील विद्यार्थ्यांचे स्वतःचे शब्द, प्रमुख शब्दाचे पूर्ण वाक्याचे पुनर्लेखन आणि मजकुरातील शब्दांचे वेगळे अर्थ शोधणे आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. पाहूया प्रश्न क्रमांक 50. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा. डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो आपण 70 प्रश्न, शेवटचे 70 प्रश्न परीक्षेच्या पूर्वी आपण हे या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. आणि प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते सिलेक्टेड प्रश्न या ठिकाणी आपण आणला आहोत. पेपर 1 आणि पेपर 2 साठी भाषा 1 आणि भाषा 2 साठी मराठी भाषा पॅडॉगॉजी संदर्भातले मोस्ट IMP हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा मित्रांनो. व्हिडिओला जास्तीत जास्त प्लीज शेअर करा कारण फक्त 1 दिवस परीक्षेला राहिलेला आहे. लिखाणाच्या समृद्धीची नोंद घेण्याचा पहिला दृष्टिकोन कोणता असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके 4 ऑप्शन दिलेले आहे. व्याकरणीय रचना, शब्द मर्यादा कारण ते महत्त्वपूर्ण आहे, मजकुराची संपृक्तता आणि त्याला मांडण्याची वेगळी कल्पनाशक्ती किंवा लिहिणाऱ्यांच्या शब्दाचे सामर्थ्य. तर हे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 51. हे बघा प्रश्न क्रमांक 51 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा शिकताना व स्वतंत्रपणे अभ्यास करताना मोठ्या प्रमाणात संदर्भ आणि वाचन उपक्रमाची फलश्रुती देण्यासाठी कोणती मदत शिकणाऱ्यांसाठी संधी ठरते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे मित्रांनो. दुरुस्त करणे, तयार कार्यक्रम पत्रिका, संगणकीय मदत किंवा थेट आदेश. तर हे बघा संगणकीय मदत आपल्याला या ठिकाणी उपयोगी ठरेल. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 52. प्रश्न क्रमांक 52 या ठिकाणी दिलेला आहे की स्वतःची भाषा बोलणारे विद्यार्थी आणि उद्दिष्टित इंग्रजी भाषा शिकणारे विद्यार्थी असणाऱ्या द्विभाषिक वर्गात कोणाला, स्पेलिंग मिस्टेक असेल, कोणाला फायदा असतो अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला, किंवा कोणता फायदा असतो असा प्रश्न असेल. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. स्वतःची भाषा बोलणारे विद्यार्थी आणि उद्दिष्टित म्हणजेच इंग्लिश भाषा शिकणारे विद्यार्थी असणाऱ्या द्विभाषिक वर्गात कोणता फायदा असतो. तर बरोबर जे उत्तर असेल प्रेरणा मिळते. बरोबर, प्रेरणा ज्या ठिकाणी आला म्हणजे आपला मॅक्झिमम टाइम तो उत्तर असतो. उद्दिष्टित इंग्रजी भाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळणे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. पाहूया प्रश्न क्रमांक 53. प्रश्न क्रमांक 53 हे बघा प्रश्न क्रमांक 53 या ठिकाणी दिलेला आहे की विद्यार्थी शिकलेल्या अभ्यासाचा उपयोग करू शकत नाही. उदाहरणार्थ शब्दार्थ न समजल्याने वाक्याचे भाषांतर करणे, समीकरण किंवा आकडे न समजणे यासाठी कोणती उपाययोजना आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, कोणती उपाययोजना आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर हे बघा उपक्रम पूर्ण करण्यासाठी त्याला अधिक वेळ देणे, उपक्रम पूर्ण करण्यासाठी त्याला अधिक वेळ देणे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 54. प्रश्न क्रमांक 54 हे बघा प्रश्न क्रमांक 54 या ठिकाणी विचारलेला आहे की वाचन करत असतानाचे
संकलन कौशल्य म्हणजे कोणते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि बरोबर जे उत्तर असणार आहे ते उत्तर असणार आहे टिपणे काढणे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 55. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 55 या ठिकाणी दिलेला आहे 55. ओके, 2 विधान आपल्याला इथे दिलेले आहे मित्रांनो आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहे. ओके, हे तुम्ही पाहून घ्या कारण स्क्रीनमध्ये ते ॲडजस्ट होत नाही. खूप मोठा प्रश्न आहे, तर 2 उदाहरण आणि 4 ऑप्शन खाली दिलेले आहे. श्रवण भाषण कौशल्य चाचणीच्या वर्गात उडालेला हा खटका वाचा. प्रत्येक विद्यार्थ्याचे मूल्यमापन तुम्ही कसे कराल? ओके, असा प्रश्न आहे आणि इथे दिलेला आहे तुझ्या आवडत्या खेळाविषयी तुझ्या मैत्रीशी बोल. किंवा विद्यार्थी 1 का आम्ही चर्चा करू शकत? क्वेश्चन मार्क. विद्यार्थी 2 ठीक आहे, मग मी त्याच्याशी कबड्डी बद्दल बोलू का? क्वेश्चन मार्क. ओके, हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत खाली. हे 4 ऑप्शन तुम्ही पाहू शकता. 4 ऑप्शन तुम्ही पाहू शकतात आणि बरोबर जे उत्तर असेल आपण डायरेक्ट उत्तर पाहूया मित्रांनो. तर हे बघा, दुसऱ्या विद्यार्थ्यांचे बरोबर आहे, पहिल्या विद्यार्थ्यांचे आपला प्रतिसाद योग्य रीतीने दिला नाही. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 56. प्रश्न क्रमांक 56. ओके, प्रश्न क्रमांक 56 आपण या ठिकाणी पाहत आहोत. संशोधनानुसार मुलांना अखेर वाचनात यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानाची तयारी करण्यास बालवाडीच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी सर्वाधिक महत्त्व घरी करण्यासारखी कृती खालीलपैकी कोणती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि बरोबर उत्तर जे असणार आहे मित्रांनो ते मुलांना शिशुभूत म्हणणे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 57. 70 पैकी मित्रांनो जवळपास 45-50 मार्क तुम्हाला भेटले पाहिजे या ठिकाणी, तर तुमचा सीटेट क्लिअर होईल. प्रश्न क्रमांक 57. मोठ्याने वाचन करणारा विद्यार्थी छापलेल्या शब्दा त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरतो तेव्हा शिक्षकाचा सर्वात उचित प्रतिसाद कोणता असेल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. हे बघा, विद्यार्थ्याला ते शब्द पुन्हा बरोबर वाचायला लावणे, विद्यार्थ्यांच्या वाचन चालू ठेवण्यात परवानगी देणे, वाचन चालू ठेवण्यात परवानगी देणे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर शब्दाच्या मोठ्याने उच्चारण करून चुकीचा शब्द दुरुस्त करणे. ओके, ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. 58. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 58. ओके, 58. आधीपासून अस्तित्वात असलेल्या शैलीचे अनुकरण करण्याच्या उलट स्वतःच्या अस्सल शैलीत केलेले लेखन कोणत्या प्रकाराचे असते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कल्पित नाटकासाठी सर्जक किंवा पत्र. तर हे बघा, सर्जक आपला बरोबर उत्तर असेल. सर्जक जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 59. प्रश्न क्रमांक 59 प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की कोणत्या अध्ययन क्षेत्रात उच्च श्रेणीच्या विचारसारणीचा समावेश होतो असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. उच्च श्रेणीच्या विचारसारणीचा समावेश होतो असा प्रश्न आहे. बरोबर उत्तर जे असेल ते असेल उपाययोजना. उपाययोजना जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 60. प्रश्न क्रमांक 60 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. हे बघा, एका विशिष्ट भाषा समूहाकडून बोलली जाणारी विशिष्ट वाणी म्हणजे कोणती? तर बोली आपला बरोबर उत्तर असेल मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. शेवटचे 10 प्रश्न राहिलेले आहे मित्रांनो. पुढीलपैकी कोणते माध्यम सर्वात जास्त अध्ययन अनुभव देते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न चेंज करून तुम्हाला विचारला जाऊ शकतो की कोणते माध्यम सर्वात जास्त अध्ययन अनुभव देते? क्षेत्र सहली. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 62. ओके, प्रश्न क्रमांक 62. चित्रपटगृहात तुमच्या मागे बसलेला माणूस मोबाईलवर बोलायला सुरुवात करतो. ओके, तुम्हाला त्याला बोलणे थांबायचे सांगायचे आहे, तुम्ही कशी विनंती कराल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. आणि ऑप्शन जे असेल ते दिलेले आहे. बरोबर उत्तर आपण या ठिकाणी पाहूया. कृपया चित्रपटगृहात मोबाईल फोन वापरू नका. कृपया कृपया चित्रपटगृहात मोबाईल फोन वापरू नका जे आपला ते असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 63.
प्रश्न क्रमांक 63 येथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते प्रवृत्त करणारे लिखाण असते? तर हे बघा मित्रांनो, प्रवृत्त करणारे लिखाण जे असणार आहे ते चरित्र, आत्मचरित्र आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 64. हे बघा क्वेश्चन नंबर 64 खूप मोठा प्रश्न आहे आणि उत्तरे सुद्धा मोठे मोठे या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 64 आपण या ठिकाणी पाहत आहोत. विद्यार्थ्यांचे बोधात्मकतील कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकांनी वापरण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ऑप्शन तुम्ही लवकर पाहून घ्या मित्रांनो. आपण या ठिकाणी उत्तर डायरेक्ट पाहत आहोत. वाचन करत असताना स्वतःला प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचा पुरस्कार करणे व त्याचा नमुना देणे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 65. टॉपिक सेंटेन्स, विषय वाक्य म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन दिलेला आहे. निबंधांची मुख्य कल्पना, निबंधाचे किंवा कवितेचे शीर्षक, परिच्छेदाची मुख्य कल्पना किंवा निबंधाचे किंवा दस्तावेजाचे उपशीर्षक. तर हे बघा टॉपिक सेंटेन्स म्हणजे काय, तर परिच्छेदाची मुख्य कल्पना. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 66. प्रश्न क्रमांक 66 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. पाहून घ्या की विद्यार्थ्याला जगावर प्रेम करण्यासाठी आणि शांततामय भविष्याची कल्पना करण्यासाठी उत्तेजन देणे, त्यांची काळजी घेणे व त्याला इतरांची काळजी घ्यायला लावणे म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. दूर शिक्षण, शालेय आणि विद्यापीठ शिक्षण, व्यवसायभिमुख शिक्षण किंवा मूल्य शिक्षण. तर हे बघा मित्रांनो, मूल्य शिक्षण जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 67. उतार्यातील इतर शब्दावरून अपरिचित शब्दांच्या अर्थविषयी निष्कर्ष काढणे हे कोणते कौशल्य आहे? तर हे बघा मित्रांनो, श्रवण, भाषण, वाचन, लेखन अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 वाचन आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 68. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 68 या ठिकाणी दिलेला आहे की जेव्हा तुम्ही वर्तमानपत्रातील विशिष्ट जाहिरात बारकाईने वाचतात तेव्हा वापरलेले वाचनाचे तंत्र कोणते असते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर बारकाईने वाचता म्हणजेच सखोल. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 69. सेकंड लास्ट प्रश्न आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सिलेक्टेड 70 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत मित्रांनो. आणि शेवटची ही व्हिडिओ असणार आहे परीक्षापूर्वी. रेल्वेत एका प्रवाशाची जागा खिडकीजवळ होती. तुम्हाला त्याने खिडकी बंद करायला हवी आहे. तुम्ही विनंती कशी कराल, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तर कशी विनंती कराल, कृपया खिडकी बंद करा, कृपया खिडकी बंद करा, जशा प्रकारे आपण चित्रपटगृहात विनंती केली होती. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 70. प्रश्न क्रमांक 70 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 70. हे बघा, बोधात्मक शैलीच्या प्रकारांमध्ये खालीलपैकी कोणत्या जोडीचा समावेश असतो, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन मित्रांनो आपल्याला येथे सुद्धा दिलेले आहे. 4 ऑप्शन आपल्याला येथे सुद्धा दिलेले आहे, हे तुम्ही पाहू शकतात. आणि प्रश्न आहे की बोधात्मक शैलीच्या प्रकारामध्ये खालीलपैकी कोणते जोडीचा समावेश असतो. तर हे बघा, अर्थनिरूपणात्मक मूलभूत. ऑप्शन क्रमांक 3 अर्थनिरूपणात्मक मूलभूत आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे आपण मोस्ट IMP सिलेक्टेड 70 प्रश्न आजच्या या शेवटच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. हेच प्रश्न किंवा हे प्रश्न चेंज करून तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळेल पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये मराठी पॅडागॉजी संदर्भात. तर हे बघा मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण की जस्ट 1 किंवा म्हणजे 30-35 तास जे आहे ते आपल्याला परीक्षेत बाकी आहे मित्रांनो. तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.